नमस्कार मित्रांनो, कर्मानुकट्टा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पंकज उधास यांच्या जाण्याने संगीत विश्वावर पसरली शोककळा। व्हिडिओ बघण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनवर क्लिक करा। प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे। आपल्या जादुई आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे। वयाच्या 72व्या वर्षी पंकज उधास यांनी मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। पंकज यांच्या निधनाच्या वृत्ताला मुलगी नायाब उधास यांनी दुजोरा दिला। सोशल मीडियावर नायाब उधास पोस्ट करत म्हणाल्या, आपल्याला कळवताना दुःख होत आहे की 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। उधास परिवार पंकज उधास यांच्या जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे। पंकज उधास हे मूळचे गुजरातमधील जितपूरचे 17 मे 1951 साली त्यांचा जन्म झाला होता। त्यांचे वडील शेतकरी होते। पंकज यांना 2 भाऊ असून ते सर्वात छोटे होते। त्यांचे दोन्ही मोठे भाऊ मनोहर उधास आणि निर्मल उधास हे देखील गझल गायक आहेत। चिट्टी आई है, चांदी जैसा रंग है तेरा अशा गाण्यांमुळे पंकज उधास यांना प्रसिद्धी मिळाली। त्यांनी सर्वात पहिला स्टेज परफॉर्मन्स लता मंगेशकर बरोबर केला होता। पंकज उधास यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे। शेजारच्या नातेवाईकांनी पंकज यांची पत्नी फरीदा यांच्याशी पहिली भेट करून दिली होती। त्यावेळी पंकज उधास पदवीचे शिक्षण घेत होते तर फरीदा हवाई सुंदर होत्या। शेजारच्या नातेवाईकांनी दोघांची भेट करून दिल्यानंतर त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं। त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या। सतत एकमेकांबरोबर वेळ घालवू लागल्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। पंकज व फरीदा यांच्या नात्यात धर्म आड येत होता, पण पंकज उधास यांच्या निर्णयावर ठाम होते। त्यांनी फरीदा यांच्याशी लग्न केले। लग्नानंतर 2 मुली झाल्या। एका मुलीचं नाव नायाब असून दुसऱ्या मुलीचं नाव रिवा उधास आहे। नायाब यांनी भारतीय शास्त्रीय संगीतकार ओजस अधिया यांच्याशी लग्न केलं आहे। नायाब यांच्या म्युझिक ब्रँड असून याद्वारे अनेक संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात। तर पंकज उधास यांची दुसरी मुलगी रिवा यांचा देखील संगीत क्षेत्राशी संबंध आहे, पण त्या लाईमलाईट पासून दूर असतात। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।